महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जावळी तालुक्यातील मामुर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक पहिला उत्साहात प्रारंभ झाला। या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे। कार्यक्रमास जावळीचे प्रांत अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार प्रवीण मुदगल, नायब तहसीलदार निसार शेख, मंडल अधिकारी संतोष भोसले, ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब करचे, दत्तात्रय मोरे व लेनिन पाडवी उपस्थित होते। उपस्थितांचे स्वागत सरपंच बजरंग चौधरी यांनी केले। प्रांत अधिकारी आशिष बारकुल यांनी महसूल विभागाशी संबंधित सेवा अधिक प्रभावीपणे ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। शासनाने घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांची माहिती देत नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रवीण मुदगल यांनी केले। ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना सुधारित सेवांचा लाभ मिळावा यासाठी जावळी तालुक्यातील प्रत्येक महसुली गावात दिनांक 5 मार्चपर्यंत चावडी वाचन कार्यक्रम राबविण्यात येत आहे। या शिबिरांतर्गत मयत खातेदारांच्या वारस नोंदीसाठी अर्ज स्वीकृती, 7/12 उतार्यावर असलेल्या एकत्र कुटुंब व्यवस्थापक व अज्ञान पालककर्ता अशा संज्ञा कमी करणे, कालबाह्य नोंदी व तगाई, बंडिंगसारखे बोजे कमी करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विविध दाखले वितरण, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन आदी कामे करण्यात येत आहेत। तसेच भूसंपादन व कृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तरी अंमलबजावणी, पीक मोजणी, ॲग्रिस्टॅग व पीएम किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब करचे यांनी चावडी वाचन केले। यावेळी सरपंच जगन्नाथ धनावडे, ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब करचे यांनी उपस्थितांचे आभार मानले। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी बजरंग चौधरी, मामुर्डी तालुका जावली। यापूर्वीच गट शिक्षण अधिकारी साहेबांसोबत झालेली आहे त्यांची। आता ते मुख्याध्यापकांसोबत देखील परवा बैठक घेणार आहेत। मंडळ लेवलला देखील बैठक होते, त्यामुळे कुठल्या विद्यार्थ्यांच्या कुणाच्या राहिले असतील तर ते या तात्काळ आपल्याला या शिबिरामध्ये करून घ्यायचं आहे, जेणेकरून शिबिराच्या दिवशी आपल्याला ते जे लाभ आहेत ते लाभ आपल्याला वाटप करता येतील। म्हणजे जी पूर्वतयारी आपल्याला आत्ताच करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या इथे ई पीक पाहणी असेल, ॲग्रिस्टॅग योजना माहिती सर्वांना आधार नंबर आहे ना प्रत्येकाचा, आपल्या आधार कार्डचा युनिक आधार कार्ड। त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांचा एक युनिक आयडी, त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो। फार्मर आयडी द्वारे ॲग्रिस्टॅग हा एक प्लॅटफॉर्म आहे। त्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या योजनेचं कोलॅबोरेशन केलेलं, भविष्यात जे काही लाभ असतील ते ह्या फार्मर आयडी मार्फतच जे काय असतील ते आपल्याला मिळणार आहे। आपल्याला पीएम किसान असेल तरी आपल्याला हा फार्मर आयडी लागतो, तुम्हाला माहिती असेल पीएम किसान आपल्याला जेव्हा येतात